मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेल्या सांगलीकरांशी आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून दिलासा दिलाय. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाच्या समन्वयातून माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे. मध्य पूर्वेत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रातील पर्यटनासाठी गेलेले सुमारे 30 ते 35 नागरिक हे दुबई येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर गाडगीळ यांनी तातडीने संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधलाय. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानाच्या परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची माहिती घेतली. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती असून त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले. कुठं? दुबईमध्येच आहे. बर 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 बर. सगळ्या काही परिस्थिती नियंत्रणाखाली अगदी आम्ही सेफमध्ये हरकत नाही. ते तुम्ही सेफ आहे बघून आम्हाला बरं वाटलं. तर इंडिया भारत सरकार मार्फत काय व्यवस्था होती का बघा भारतला? नाही ते करतात. आता ते सगळीकडे माहिती कलेक्टर गोळा करायला लागलेत. कुठली लोक कुठे किती किती आहेत ती आता त्या लेवलला पाहिजे. सरकार लेवलला काम सुरू झालेलं आहे. ते 2-3 दिवसात त्याची निर्णय होऊन तुम्हाला मेसेज मिळेल. हा त्या सर्व नागरिकांना आम्हाला भारतामध्ये न्यायची व्यवस्था करा लवकरात होणार होणार. तुमची टूर किती दिवसाची होती? टूर आमची आज संपल्याच्या. चांगली पण 2 दिवस तुम्ही पुढे बाहेर पडला नसालच. मला वाटतं पण त्या एका पॅसेंजर टर्मिनलवर पण त्यांनी बॉम्ब टाकला होता ना दुबईमध्ये. हा हो ठीक आहे. मी जरा कलेक्टर साहेबांनी बोलून काय प्रयत्न त्यांचं चालू आहे तुम्हाला अपडेट करतो. येस नक्की नक्की नक्की. ओके धन्यवाद.